सांगरूळमधील वैभव वातकर स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी धडपडत होते. त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या लेखी परीक्षांमध्ये यश मिळवलं, परंतु मुलाखतींमध्ये ते यशस्वी होऊ शकले नाहीत. पण या अपयशानं खचून न जाता त्यांनी प्रयत्न सुरू ठेवत अखेर राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून सहाय्यक वनसंरक्षक पदाच्या परीक्षेत यश मिळवले. या परीक्षेत राज्यात चौथा आणि जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकावत वैभव यांनी स्वतःसह वडील मारुती, आई शुभांगी, बहीण काजल आणि कोमल यांचं स्वप्न साकार केले. 5 पासून जवळजवळ सैनिक स्कूलला लागल्यापासून हा बाहेरच आहे. त्यामुळे आमचं कधी तिथेच बाबा घरामध्ये आता कधीच नसायचा. अगदी वाईट वाटतं की त्याचा आम्हाला सहवास कमीच लाभला आणि त्या पण त्यांना अगदी ह्या ह्याच्यात खंबीर राहून अगदी स्वतः म्हणजे आम्ही तिथे नसताना सुद्धा त्यांना अभ्यास करून अगदी चांगली पोस्ट काढली. MPSC मध्ये फॉरेस्ट SAF पद अगदी क्लासवन ऑफिसरचं पद काढलं आणि आम्हाला आमच्या मुलग्याला खूप खूप गर्व आहे. असंच त्याचं पुढे सुद्धा मुलगा वैभव हा 2005ला बाहेरच पडला. 6वी पासून सैनिक स्कूलला होता. सुट्टीपुरतं यायचा, पण जायच्या वेळी माझं डोळं अगदी पाण्यानं भरून यायचे. प्रत्येक सणाला दुःख खूप व्हायचं, पण आम्ही ते सगळं सावरलं. कालावधानात थोडे दिवसानंतर त्याचं DKT कॉलेजला इंजिनिअरिंगला मिळालं. इंजिनियर झाला. परत तो जॉब करत अभ्यास करायचं त्यानं ठरवलं. पण त्याला माझे मिस्टर म्हणजे वैभवच्या पप्पांनी सांगितलं की दोन्ही तुला शक्य होणार नाही. तुला काय लागते ते मी करायला तयार आहे, पण तू फक्त अभ्यास कर. तुझ्यासाठी मी 3-4 वर्ष देतो. 4 वर्ष म्हणत 6 वर्ष लागले या गोष्टीला. पण त्यानं भरपूर त्याग केला सगळ्या गोष्टींचा. आणि मला एक सांगून ठेवलं होतं त्यानं की मी जातो म्हणाल त्यावेळेला मला जायला परवानगी दे. मला थांब म्हणलीस की मला पुढं पाय टाकायचं अशक्य होतं. मी खंबीरपणे अगदी मनाची तयारी केली. 4 वर्ष मी त्याला तो जसा म्हणाल तसं तुला जे काय करायचं आहे ते. आम्ही पूर्णपणे नवरा बायकोनी त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला आणि विश्वास ठेवण्याच्या लायकीचाच माझं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व वैभव परमेश्वरानं माझ्या पोटाला जन्माला घातला. त्या देवाचे मी खूप खूप आभार मानतो. वैभव वातकर यांनी प्रशासकीय सेवेत जाण्याचं स्वप्न घेऊन घेतलेल्या मेहनतीला यश मिळाल्याचं सांगितलं. माझा MPSC आता फॉरेस्ट सर्व्हिसेसमध्ये राज्यात 4था क्रमांक SAF साठी निवड झालेली आहे. मी UPSC 2018 पासून चालू करत आहे. UPSC चालू होतं माझं. तर माझे 6 मेन्स थोडे इंटरव्ह्यू UPSC झाले होते. तरी पहिल्यांदाच MPSC मध्ये मी आलो आणि मला संधी निवडून आली. मी याचं संधी सोनं केलेलं आहे आणि माझी निवड या ठिकाणी झालेली आहे. तर 6-7 वर्षाचा हा प्रवास माझ्या आईवडिलांनी खूप माझं पाठिंबा दिला. वडिलांचा खंबीर पाठिंबा होता. परिस्थिती घरची चांगली होती, त्यात काही वाद नाही, पण पेशन्स घरच्याने ठेवणं हे त्यात खूप इम्पॉर्टंट एक रोल होता त्यांचा आणि त्यासाठी मी त्यांचा मनस्वी आभारी आहे. स्पर्धा परीक्षेतील या यशानंतर वैभव यांची गावातून जल्लोषी मिरवणूक काढण्यात आली.